सुरू असलेल्या मॅच कडे जाऊया. पहिल्या विजयाच्या शोधात दोन्ही संघ, एका बाजूला धीराज 11, दुसऱ्या बाजूला श्रेयस 11 दाटव. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा मॅच साठी. इट्स ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच प्रथमेशजी ठाकूर सरांचा आवाज आपण ऐकतो, त्या पलीकडे यासिनजी मर्चंट सरांना ऐकलं. आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. मी स्वतः क्रिकेट समालोचक हर्षल मुंडेवान फ्रॉम किल्ला रोहा. हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं सर्वांचं हार्दिक असं स्वागत आहे. भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा, सुपरहिट स्पर्धा, एका तालुक्याला एकत्रित आणणारी स्पर्धा, रोहा तालुका प्रीमियर लीग RTPL सीझन 2. ही भव्य दिव्य स्पर्धेचा चौथा दिवस आणि रंगतदार सामना. टेस्ट मान्यश्री विकेजी साहेबांना विनंती करतो, आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं सरस मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. त्याचप्रमाणे माननीय श्री हरिश्चंद्रजी मोरे साहेब जे नक्कीच आगरी समाजाचं कणखरणानं आणि आगरी समाज अध्यक्ष रोहा विभाग साहेबांचं देखील इथे नुकतं शुभागमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. चला जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. मॅचच्या दिशेनं आपण जाऊया. दोन संघ विजयाच्या शोधामध्ये. स्ट्राइक एंडला प्रसाद बामुगडे, नॉन स्ट्राइक एंडला बंटी पाटील, बॉलर अनिकेत. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा डीपेस्ट्रा कव्हरच्या वरून धन 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 करत प्रसाद बामुगडेचा क्लास दाखवणारा क्लासिकल या मॅच मध्ये पहिलाच बॉल वरती चौकार जोडलेला बघायला मिळेल. 4 धावा मिळतात आणि हॅलो पहिले दोन बॅक टू बॅकचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. दुसरा पुढचा लगेच डॉट बॉल आला, त्यानंतरची एक सिंगल आणि बंटी पाटील स्ट्राइक एंडवर आल्यानंतर पहिला बॉल ते डॉट बॉल खेळलेत. या ओव्हरचा शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू समोरच्या दिशेला उडवला. बंटी पाटीलचा पाटीलगिरी दाखवणारा लॉंग ऑनच्या वरून षटकार. निश्चित आपण पाहतोय प्रथमेश सर, ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण जाऊया आणि निश्चित पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि समालोचन कक्षामध्ये आमच्या समवेत प्रथमेशजी ठाकूर मानप्रम कल्याणचा गोड आवाज संपूर्ण या रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये आपल्याला ऐकायला मिळतं. निश्चित काय सांगाल, जी बॅटिंग चालू आहे ना, तोडफोड बॅटिंग आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, शेवटच्या बॉलवरती षटकार ओव्हरच्या पहिल्या. बंटी अगदी सातत्याने या खेळाडूचे चर्चा आपल्या परिसरामध्ये राहिले आणि खरं तर भरपूर चांगला खेळ त्याचा अद्याप आपण पाहिलेला आहे या स्पर्धेमध्ये. और बताना चाहूंगा हर्षल, कल्याण डोंबिवली बाग में आकर सभी रबर बॉल क्रिकेट की स्पर्धा रोहा रॉयल्स टीम आई थी, तभी बंटी पाटिल का एक अच्छा प्रदर्शन हमने जरूर देखा था. निश्चितपणे ओपन फॉर्मॅट असेल, गाव मर्यादित असेल, ग्रामीण क्रिकेट असेल किंवा मग तालुक्यानीय गटांमध्ये असेल, या खेळाडूचा खेळ सातत्यानं चांगला राहिला आणि त्याच वेळेला यंदाच्या हंगामामध्ये सुद्धा तो सुद्धा चांगल्या पद्धतीचा फॉर्म मध्ये येताना आपण पाहतोय आणि आजही तो येईल अशी आपण आशा बघूया. जरूरी होगा श्रेयस 11 दाटव टीम के लिए कि इस खिलाड़ी का चमकना, अच्छे रन बनाना बहुत ज्यादा जरूरी होगा श्रेयस 11 दाटव के लिए. देखिए पहले ओवर में देखा जाए तो टोटल की बात करेंगे हम स्कोर बोर्ड पर लगते हुए
चौके से शुरुआत की और छक्के पे समाप्त किया और टोटल स्कोर बोर्ड पर 15 रन। देखिए 15 रन 2 गेंदों में 10 आए, यानी कि अगली 4 गेंदों में महज 5 रन आए इस गेंदबाज के माध्यम से। अगली गेंद षटकातील पुढचा बॉल शाहिद आपल्याला पाहायला मिळतील. शाहिद डंगेचा पहिला चेंडू सन्मानजनक खेळणं भाग पडलं, त्यानंतरचा डिरेक्ट हिट. इथे मात्र आपण जर पाहिलं ना, तिसऱ्या पंचांची मागणी आता करण्यात आली आहे. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल dreamscricket.in. टप्पा पडला, कमी गतीचा बॉल झाला, खेळायचं कसं, डबल माइंडेड झाले आणि तदनंतर डिरेक्ट हिट झालेला आपण पाहिला आणि त्या क्षणी लगेचच पंचांचा इशारा आला, तिसऱ्या पंचांची मागणी करणं गरजेचं. टेक्नोलॉजी है हमारे पास और टेक्नोलॉजी का इस्तेमाल क्यों ना हो. dreamscricket.in बार बार देखा जाए हर्षल बहुत अच्छी तरीके से लाइव टेलीकास्ट कर रहे हैं, इतने अच्छे कैमरा क्वालिटी और क्लियरिटी उतनी अच्छी दिखा रहे हैं. हमारे तीनों ऑफिशियल जो कैमरामैन है उनकी बार बार प्रशंसा क्यों जा रही है कि हर एक मोमेंट जहां पर गेंद जा रही है वहां पर उनका कैमरा पहुंच रहा है. यह महत्वपूर्ण बात जरूर रही है इस प्रतियोगिता में. निश्चितपणे आपण म्हणतो ना की टीम वर्क चांगला झाला की मैदानावरती खेळ चांगला होतो आणि मैदानाच्या बाहेर टीम वर्क लाईव्ह वाल्यांनी चांगला केला ना की मग स्पर्धा ही सुपरहिट होते. कारण की एक एक क्षणचित्र टिपण्याचं काम ते मात्र सातत्यानं करतात आणि अचूक ज्याच वेळेला आपण जर पाहिलं तर प्रत्येक बॉलला फॉलो करण्याचं काम आज dreamscricket.in ही वाहिनी आपल्याला करताना पाहायला मिळते. रोहा तालुका प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेला खऱ्या अर्थानं सजविण्याचं काम या dreamscricket.in च्या माध्यमातून केलं जातं. हे संपूर्ण श्रेय त्यांच्या टीमला आणि सर्व कौस्तुभ पाटील यांना जाईल. बहुत अच्छा टेलीकास्ट. फिलहाल प्रतियोगिता उतनी बढ़िया, लेकिन ये डिसीजन अभी तक पेंडिंग है हर्षल, क्योंकि चेक कर रहे हैं हम. प्रशंसा होगी हर्षल विलास मामा जो हमारे, देखिए विलास मामा पहले दिन से नहीं तो जब से इस प्रतियोगिता इस मैदान पर हम जुड़े तब से बार बार अच्छी कोशिश कर रहे हैं इस प्रतियोगिता में, सबकी हेल्प कर रहे हैं, मदद कर रहे हैं. और देखिए अंपायर डिसीजन आता हुआ, बल्लेबाज यहां से आउट होंगे, छोड़ना होगा मैदान. और पहला करारा झटका बल्लेबाजी करती हुई श्रेयस 11 दाटम टीम के लिए. देखिए दाटो टीम का कहा जाए तो दाटो में बहुत अच्छे बल्लेबाज है. यहाँ से देखा जाए तो हमारे साथ विघ्नेश जरूर है. विघ्नेश पहले मैच में खेल रहे थे और लेकिन इस मैच में उनको थोड़ा रेस्ट दिया गया, क्योंकि देखिए पहले 2 मैचों में आपके 14 के 14 खिलाड़ी खेलना अनिवार्य है. निश्चित, कारण की तालुक्याची म्हटलं की सर्वच खेळाडू चांगले आहेत, पण कोणाला तरी खेळत असताना थांबावं लागेल. आता प्रसाद बाद झालेत, प्रसाद चक्रीवरती पूर्ण विराम लागला. हा सुद्धा किल्लेगावचा खेळाडू आहे आणि सातत्यानं या संपूर्ण विभागामध्ये क्लासिकल खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. बॉलची मागणी मैदानावरती, चेंडू झालेत आतापर्यंत. सर पहिलाच बॉल होता, पहिल्याच बॉलवरती शाहिद डांगेनं एक मोठी सफलता प्राप्त केली आहे. जी प्रसादनं सुरुवात मिळून दिली होती ना ती चांगली होती. तो जर शेवटपर्यंत राहिला असता तर 80 ते 90 धावा पार होऊ शकला असता, पण आता तो बाद झाला. देखिए बंटी पाटिल अभी भी है, लेकिन जिस लिहाज से उनके बल्लेबाजी शुरू, उनके बल्ले से शायद जैसे आपने कहा एक छक्का दागा उन्होंने. और नए बल्लेबाज भावेश ठम के मैदान के अंदर. देखिए इस गेंद को छोड़ दिया, बहुत क्लोज थी, बहुत तेजी से गई. देखिए विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई गेंद, व्हाइट बॉल का इजाफा होता हुआ अंपायर सर हमें बता रहे हैं कि ये खराब गेंद है, दिशा से भटके जरूर गेंदबाज. और शायद दाटव एक्सप्रेस प्रतीश इन एक्शन हमें दिखाई देंगे इस मैच में हर्षल. निश्चितपणे ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर दाटवचा अजून एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला, भावेश ठमके, जो नॉन स्ट्राईक हिटला. यंदाच्या हंगामामध्ये तोही बहरताना पाहायला मिळाला. त्याच्या साथीला बंटी पाटील. वाका बॉल राहिला, हाही चांगला चेंडू होता, पण शाहिद डांगे थोडेसे नाराज आहेत. इथे सुद्धा व्हाईट बॉल आला, बॅक टू बॅकचा दुसरा हा व्हाईट बॉल आला. हर्षद हमारे साथ जो स्कोरर मित्र हमारे देख रहे हो आप, कल्पेश मोरे हमारे साथ है. और फिलहाल हमारे स्टेज पर हरिश्चंद्र जी मोरे साहब देखिए हमारे स्टेज पर विराजमान होते हुए. हरिश्चंद्र साहब का देखा जाए तो क्रिकेट प्रेमी, हमारे साथ स्कोरर मित्र अल्पेश मोरे ये भी क्रिकेट प्रेमी. और राणा मोरे देखिए बतौर एक अच्छे खिलाड़ी, यानी कि पूरे घर में सिर्फ और सिर्फ क्रिकेट का वातावरण चलता हुआ, एक एटमॉस्फेयर क्लाइमेट जो बना है क्रिकेट के लिए एटमॉस्फेयर पूरा बनता हुआ. तो सभी पूरे परिवार की मैं प्रशंसा जरूर करूंगा, क्योंकि आगरी समाज के एक इससे कहा जाए को एक बहुत ही अच्छे सिक्के हमारे स्टेज के ऊपर हरिश्चंद्र जी मोरे साहब यहाँ पर
तशरीफ रखते हुए। निश्चित हरिचंद्रजी मोरे साहेब राणा मोरे यांचे वडील आहेत. उद्या फक्त पैशांचा पाऊस बघा तुम्ही. एकदा राणा मोरे मैदानाच्या आतमध्ये आले की हरिचंद्र मोरे साहेबांचा पैशांचा वर्षा होत असतो आणि ते उद्या ते करतीलही. ये जरूरी है. देखिए जब भी आपके पीछे आपके पिताजी का हाथ हो तो दुनिया की कोई भी कामयाबी आप छू सकते हो, इस बात में कोई शंका नहीं. अगली गेंद लेकर फिर एक बार देखिए सामने की तरफ. वा काय क्लासिकल फटका लावून ती कार्पेट डिबेस्ट्रा कव्हरला खेचला. क्षेत्ररक्षक वेगानं आले पण तद्वर दोन्ही फलंदाजाने बघितलं ना आपण प्रथमेश 2 धावा अर्जित केला. या 2 धावा खूप महत्वाच्या राहतील. सिंगल डबलनेही मॅचला पुढे नेऊ शकलं जातं आणि हे चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाज जाणतात. देखिए जहां पर आप डॉट गेंदे जितनी ज्यादा पेस करोगे 6 ओवर यानी कि 36 गेंदे, 36 में अगर 6 से 7 अगर आपकी डॉट गेंदे तो आपके स्कोर में बहुत तब्दीली हो सकती है. लेकिन अगर आप एक भी डॉट गेंद नहीं जाने दे रहे हो, हर एक गेंद पे महज 1 रन भी अगर आपके आ रहे हैं तो ये बहुत जरूरी चीज होगी. देखिए अपील करते हुए लाउड अपील, अंपायर्स ने उंगली ऊपर कर दी. यहाँ पे बड़ी सफलता मिलती हुई, बड़ी विकेट, बड़ा झटका. महज 19 रनों पर ये दूसरा करारा झटका लगता हुआ बल्लेबाजी करती हुई श्रेयस 11 दाटव टीम के लिए. देखो अर्शद सर, देखा जाए तो आप इम्पैक्ट इन लाइन लेग स्टंप पर जाके लगती हुई है गेंद. अच्छा निर्णय अंपायर सर के द्वारा हम देख रहे हैं. निश्चित आपण पाहतोय आता खऱ्या अर्थानं संघाचा सरसेनापती अडचणीमध्ये सापडला गेला. जी सलामीची जोडी होती ना, ज्या दोघांवरती विश्वास होता, मग एक प्रसाद असेल आणि एक बंटी असेल. ज्या वेळेला प्रसादने चूक केली, कॉलिंग चुकली, त्या कारणानं धाव घेण्याच्या नादामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन आउट झाला आणि तदनंतर आता बंटी ज्या वेळेला समोरचा बॉल होता आडवा बॅटने खेळण्याचा त्यानं प्रयत्न केला. तदनंतर बॅट आणि बॉलचा संपर्क न होता चेंडू मात्र पायावरती आदळला आणि समोर यष्टांच्या पकडले गेले. ये जरूरी है. देखिए बतौर गेंदबाज आप गेंद रिलीज करने के बाद सामने ना आए अंपायर्स के, क्योंकि एलबीडब्ल्यू की मांग जो आप करोगे वो अंपायर्स आपके साथ नहीं होंगे. लेकिन देखिए रिलीज करने के बाद अच्छे तरीके से बाहर निकलते हुए इम्पैक्ट जो है वो इन लाइन आता हुआ तीनों विकेटों के बीचों बीच इम्पैक्ट और गेंद जाकर टकराई जरूर लेग स्टंप पर. निश्चितपणे शाहिद डांगेची खूप सारी ओळख आहे. शाहिद डांगेकडे खूप सारी कलात्मक आहे. देखिए ब्लैक कपड़े के ऊपर जो खिलाड़ी जो प्रेक्षक वहां पर आए उनको गुजारिश करता हूं आप वहां से हटिए थोडा. ज्या वेळेला आपण पाहतोय घर फिरले ना की घराचे वासही फिरतात, पण त्याआधी मी विनंती करतो जे आमचे प्रेक्षक वर्ग एसट्यांच्या थेट मागे सिक्सर सुप्रीमोचे जे प्रेक्षक, ज्या वेळेला सिक्सर सुप्रीमोचा जो बॅनर आहे त्याच्या बाजूला काळा जो कपडा आहे, प्रेक्षक वर्ग आमचे प्रेक्षक विनंती आहे आपण त्या काला पडद्यावरून तिथून उठा. स्पर्धा आपली आहे, मोठी स्पर्धा आहे. मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्यामुळे कोणत्या गालबोट लागणार नाही गोष्टीची नोंद घ्या. षटकार आहे मैदानावरती 6 धावा. असं वाटलं होतं की फलंदाज बाद झाले, पण तसं काही घडलं नाहीये. इथे 6 धावा. 6 रनों का इजाफा होता हुआ 6 रनों के साथ बढ़ते हुए टोटल. अर्शल देखिए सर 25 रन स्कोर बोर्ड कर अच्छी शुरुआत में कहूंगा. 2 विकेट जरूर गंवाई, लेकिन यहाँ से सुशील और भावेश को यहाँ से पारी को जरूर आगे लेके जाना होगा. 13.64 के औसत से रन बनते हुए 80-85 तक श्रेयस 11 दाटम टीम पहुंचेगी क्या? देखिए इस बार ऑन साइड पर खेलने की कोशिश, अंपायर सर नाराज होते हुए. देखिए इजाफा करते हुए व्हाइट बॉल का. शाहिद ज्या वेळेला आपण पाहतो ना प्रथमेश, जेव्हा स्लो चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतात ना, म्हणजे गतीमध्ये परिवर्तन करतात, तेव्हा चांगल्या पद्धतीचा टप्पा ते निवडतात. पण मग तदनंतर त्या बॉलवरती मोठा फटका आल्यानंतर काहीतरी नवीन करण्याच्या नादामध्ये वेगवान चेंडू टाकत असताना चूक करताना सुद्धा आता ते बघायला मिळालेत. अगर आपके पास गति है तो गति के साथ दिशा पर नियंत्रण होना बहुत जरूरी है. अर्शल देखिए अगली गेंद, देखिए आड़ा बल्ला चलाया, ये गेंद जाएगी मैदान के बाहर. बहुत ही शानदार स्ट्रोक, AK-47 निकाल कर देखिए गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री लाइन के बाहर. लेकिन अंपायर सर का इशारा अभी भी पेंडिंग है. अर्शल 4 की 6, देखिए 6 रनों का इशारा यानी कि छक्का आता हुआ. देखिए हमारे ऑफिशियल कैमरामैन ने जरूर वहां पर परेश पालकर है. देखिए मिस्टर पी परेश पालकर की प्रशंसा जरूर की जाएगी. बहुत ही बेहतरीन ऑफिशियल कैमरामैन हमारे. देखिए अर्शल 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ 32 रन स्कोर बोर्ड पर. एक अच्छी शुरुआत में कहूंगा, विकेट जरूर 2 चटका है, लेकिन 32 पर स्कोर बोर्ड है. क्या कहोगे अर्शद?
ज्यावेळेला आपण पाहतो ना 16.00 सरासरीने बॅटिंग चालू आहे. ही बॅटिंग चालू राहिली ना तर टीमला हवा हवासा खेळ आणि टीमसाठी पोषक अशी धावसंख्या एक मोठं टार्गेट इथेही सेट होऊ शकतं. पण निश्चितपणे त्यासाठी या दोन फलंदाजांची खेळी खूप महत्वाची राहील टीमसाठी. जरूरी होगा कि यहाँ से दोनों बल्लेबाज मैदान पर रुके, रन्स बनाए. श्रेयस 11 दाटव टीम के लिए और टीम का टोटल मैं कहूँगा यहाँ से अच्छी 80-85 तक अच्छा टोटल होगा हर्षल. निश्चित आणि तो बनवावाच लागेल. टीमचा जो विश्वास आहे, संघ मालकाचा तुमच्यावरती विश्वास आहे, त्याला सार्थक ठरणारा खेळ करावा लागेल. वहा ट्रॅकर अपरकट सरळ क्षेत्ररक्षकाला शोधला, डीप मध्ये एक चांगला झेल टिपला. भावेश ठमके या खेळाडूला मैदानाच्या बाहेर धाडलं. उस्मान ने ये बहुत ही अच्छा कैच लपका देके वहां के गेंदबाजी, उनको पता है ऑफ स्टंप के हल्की सी बाहर हमें गेंद छोड़नी है, 5वें 6ठे स्टंप्स और हमें गेंदबाजी करनी है और बल्लेबाज से जितना ज्यादा हो उतना दूर रखना है. यानी कि यहाँ पे रूम भी नहीं क्रिएट करने का मौका मिलना चाहिए और ऑफ स्टंप के बाहर सफल होकर ऑन साइड पर भी खेलना नहीं चाहिए. उसी लिहाज में दोनों बल्लेबाजों को दुविधा मनस्थिति में रखा जरूर और इस बार देखिए गलत स्ट्रोक चुना. स्वीपर कवर के हाथ में कॅच थमा बैठे. निश्चित शरीरापासून चेंडूला दूर ठेवण्याचं जे काम आहे ना ते यशस्वी राहिलं आतापर्यंतचं. ज्यावेळेला शरीरापासून बॉलला दूर ठेवलं त्यानंतर भावेशने काय केलं, बॅकफुटला आले, फ्रंटफुटला खेळण्याचा प्रयत्न, फटका सजवलाही, पण जसा चेंडू तसं क्षेत्ररक्षण सजवलेलं आपल्याला मैदानावरती बघायला मिळालं. यहाँ पे गेंदबाज की प्रशंसा होती है क्योंकि हर्षल बतौर गेंदबाज आपका माइंडसेट क्लियर होना चाहिए कि मैंने ऑफ साइड रीजन में 3 फील्डर लगाए या फिर ऑन साइड रीजन में 3 फील्डर लगाए. मैंने जहां पे फील्डर सेट किया वहां पे स्ट्रोक आना चाहिए, ये जरूरी है और उसी लिहाज से फील्डिंग सजाई गई और वहां पे विकेट चटकाया जरूर तीसरा. निश्चित चांगली कामगिरी राहिली आतापर्यंतच. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना अनिकेत देवरे आपल्याला पाहायला मिळतात. आता समोरच्या दिशेला आल्या आल्या मोठा धमाका, घुटना टेक और सिक्सर देख. RTPL दमदार हा षटकार आला. करण के बल्ले से आता हुआ देखिए 600 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करते हुए एक्शन रिप्ले में बता रहे. देखिए घुटना नीचे झुकाया और गेंद को फेंक दिया हवा से बाहर. हवा से वार्तालाप करते हुए गेंद आई जाएगी. क्या बेहतरीन स्ट्रोक था और हर्षल देखा जाए तो इस स्ट्रोक में ताकत के साथ टाइमिंग भी बहुत अच्छा था. बतौर बल्लेबाज आपका स्ट्रोक कितना अच्छा, आपके पास ताकत कितनी है उससे सबसे ज्यादा मैटर करती है. आई थिंक आपका शॉट सिलेक्शन, आपकी गेंद के ऊपर नजर और तीसरी बात आपका टाइमिंग. निश्चित हा कमी गतीचा बॉल, वा काय दिशा दिली, अप्रतिम, ओळखलं, पारखलं, बघितलं, तदनंतर खेळलं. बॉल बॅकवर्ड थर्डमॅन मध्ये वेगानं क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळाले. एक धाव मिळाली, दुहेरी मिळाली, तिसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि काय केलं इथे कॉलिंग चुकली, राजकारणाने विकेट गमावली. प्रथमे जर विचार केला ना आपण, हाच करण वाघमारे मागच्या मॅच मध्ये मैदानाच्या बाहेर होता, तो सामन्यामध्ये खेळत नव्हता, थोडी नाराजी त्याने व्यक्त केली, पण आता त्याला कळून चुकलं मिळणारी ती संधी, त्या संधीचं मला सोनं करायचं. जरूर आते आते हुए ही पहला छक्का जरूर दागा इस बल्लेबाज ने, लेकिन देखिए स्ट्राइक नहीं छोड़ी. उनको पता है, इतना खुद के ऊपर भरोसा उन्होंने रखा है कि अगर मैं रुकूंगा तो मैं रन बनाऊंगा. लेकिन क्योंकि सुशील के बल्ले से 2 छक्के आए थे, वो सुशील को यहाँ से शायद मैं कहूँगा कि अगर वो पहुँचते, करण स्ट्राइक छोड़ते तो ये रन पूरी हो सकती थी. लेकिन क्या होगा क्या नहीं होगा इसका अनुमान यहाँ से लगाना बहुत इजी होता है, बहुत आसान होता है हर्षल. लेकिन मैदान के अंदर जो परिस्थिति है उसके वाकिफ ये 2 खिलाड़ी होते. आणि निश्चित आता आपण जर पाहिलं ना तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. नाव आहे ओमकार सानप. ओमकार सानप हा सुद्धा खेळाडू महत्वपूर्ण राहील. ज्यावेळेला खामगावाला तो सुद्धा बिलॉंग करतो आणि चांगल्या दर्जाची खेळी करण्याची ताकद याच्याकडे सुद्धा, आणि आज तो खेळ करून दाखवेल का. श्रेयस 11 धाटाव संघासाठी समोरचा संघ विचार केला ना तर अधिराज 11 हा सुद्धा चांगला संघ आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत, पण दोन्ही संघ आता विजयाच्या शोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डेफिनेटली मैं तो कहूँगा यहाँ से अच्छा टोटल बनाना जरूरी है क्योंकि बल्लेबाजी क्रम तो यहाँ पर अधिराज 11 का भी बहुत अच्छा है. लेकिन पिछले मैच में सभी बल्लेबाजों ने निराश किया था. हर्षल महज 12 गेंदों में सिर्फ 11 रन बनाने से चूती थी. देखिए नो बॉल का इशारा अंपायर का, शायद ओवर स्टेप. हाँ जी अंपायर सर बता रहे ओवर स्टेप का ये नो बॉल. यहाँ से देखा जाए तो पहले ही आपने इतने रन खर्च किए, उसमें अगर ये नो गेंद तो बहुत मुश्किल होगा. निश्चितपणे ज्या वेळेला आधीच धावा खूप सारा खर्च झालात आणि इथून धावा थांबवण्याच्या नादामध्ये वेगानं बॉल टाकण्याचे जे प्रयत्न केलेत ना आतापर्यंत, मग
संघाचा विचार केला तर प्रोजेक्टर स्कोअर जे आपल्याला दाखवतात लाईव्ह स्क्रीनवरती, जर अशा पद्धतीने 17.20 सरासरीनं बॅटिंग चालू राहिली तर 102 पर्यंत सुद्धा बॅटिंग करणारा संघ पोहोचू शकतो. हा ही चांगला फटका बॅकफुटला आले, समोर उडवला लॉंग ऑनच्या डोक्यावरून. आत्मविश्वास भरा स्ट्रोक, कॉन्फिडेंस भरा स्ट्रोक, षटकार. जबरदस्त, बहुत ही बढ़िया स्ट्रोक हमने देखा. ताकत है, नजाकत है और करण में वो क्षमता है और वो दिखाते हुए. देखिए एक्शन रिप्ले हम देख रहे हैं, स्लॉट में मिली गेंद, गुडले स्पॉट से थोड़ी सी उछली गेंद और वही फायदा जरूर मिला. बाहर निकलती हुई गेंद थी, बैट के रिदम में आई और उनको पेस दिया बाउंड्री लाइन के बाहर. 39 रन, माफ करिए 49 रन. 49 धावा धावफळकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 धावा आतापर्यंतच्या स्कोर कार्ड वरती. करणची बाट बोलतीये, धावा येतात. हा चेंडू चांगला होता, बन्नाट वेगाचा बॉल. ज्या वेळेला षटकार आला, पहिला चेंडू आपण जर पहिला तर चांगल्या पद्धतीचा टाकला गेला अनिकेतच्या माध्यमातून. अनिकेत स्वतःवरती थोडा नाराज असेल, कारण की दुसरा षटक टाकत असताना आतापर्यंत त्याने एक सफलता जरूर प्राप्त केली आहे, पण 32 धावा खर्च केला, त्याचा सुद्धा विचार करावा लागेल. इसके पहले की गेंद अगर आप देखोगे हर्षल, इतनी स्पीड नहीं थी उस गेंद में, इतनी गति नहीं थी, लेकिन इस गेंद में ज्यादा गति रखी और इसीलिए चकमा खाए जरूर करण. पुढचा बॉल असेल. हा ही चेंडू हाफ ट्रॅकर हवेमध्ये खेळण्याची चूक केली आहे. लांबी कमी गाठली, उंची बरीच आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चूक नाहीये. करणला खेळपट्टीला सोडून यावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट क्रमांक अद्यापचा आपण जर पाहिलं तर इथे 5वा धक्का. ठीक है, 3 ओवर के बाद 49 रन स्कोरबोर्ड पर 49 रन लगते हुए, यानी कि 5 विकेट गवाइए. यहाँ पर देखिए 3 ओवर का खेल समाप्त. 49 स्कोरबोर्ड पर 5 विकेट के नुकसान पर आधा टीम यहाँ पर पवेलियन की दिशा में आता हुआ जरूर. चलिए हमारे साथ डीजे मास्टर जरूर है. ड्रिंक्स ब्रेक मैदान के अंदर शुरू होता हुआ चाहते हैं डीजे मास्टर की ओर.
लगेचच कळून चुकलं त्याला की आता कमी गतीचा बॉल टाकावा लागेल, कारण की ओमकारचा कॉन्फिडन्स वाढला, तो बॅट फिरवणारच आहे, पण ते बॅट फिरवेल तो वेगानं, तर आपल्याला चेंडूची गती कमी करावी लागेल. पिछले 4 दिनों से हमने एक चीज देखी, हर्षल की गेंद थोड़ी बड़ी है तो गेंदबाजों के लिए मुश्किल आठ पैदा करे, लेकिन बल्लेबाजों के लिए ये जरूर अच्छी है गेंद. में इसी गेंद की जिक्र कर रहा था कि देखिए पटकी हुई गेंद थी, अच्छा स्ट्रोक लगा खिलाड़ी, अनुमान गलत हुआ, टिप्पा लेकर गेंद सिर के ऊपर से जाते हुए 4 रनों के लिए 60 रनों पे टोटल बढ़ता हुआ, और बूंद बूंद से समंदर बनता है. लेकिन यहाँ पर देखिए महासागर हम कह सकते हैं रनों का. 60 रन 3.3 ओवर के बाद. अभी भी हर्षल 15 गेंदे, शायद इन 15 गेंदों में यहाँ से 30-35 रन 40 रन बनते हैं तो शायद 85-90 या 100 तक जाएगी टीम टोटल. निश्चित या संपूर्ण स्पर्धेचा सर्वाधिक उच्चांक रचला जाईल का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह. वा काय फटका सजवला, महेश थांबायला तयार नाहीयेत. पहिला चौकार, तदनंतरचा आता दुसरा धमाका, येईल महेशचा ब्रँडेड षटकार. जर विचार केला ना आपण, महेश हे आरे गावचा खेळाडू आहे आणि महेश खेळत असताना एका खेळाडूची अजून एकदा आठवण होते, तो म्हणजे राजा जाधव. कारण की या दोन्ही खेळाडूंची मूर्ती लहान आहे, पण या रोहा तालुक्यामध्ये कीर्ती या दोघांची सुद्धा महान आहे. हे चांगल्या दर्जाचेच खेळाडू आहेत. कद काठी पर ना जाइए, चक्के चौके हम लगा सकते हैं. और देखिए क्रिकेट खेलते हुए यही चीज़ों का तो सबसे ज़्यादा जिक्र किया जाता है. कद काठी, आपकी उम्र क्या, ये सब चीज़ें आपसे नहीं पूछी जाएगी. आपका खेल कैसा है, आपके पास शैली कैसी है, गुणवत्ता कैसी है, आप कैसे खेल रहे हो, ये सब चीज़ें ज़रूर देखी जाती है. महंगे साबित होते हुए अब तक शायद 34 रन खर्च किए अब तक. अभी भी 2 गेंदे देखिए यहाँ पर बचावात्मक गेंदबाजी जिसे कहते हैं, सब बचने की कोशिश की गई. बल्लेबाज से बहुत दूर रखा. देखिए फुटवर्क, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क बहुत जरूरी होता है हर्षल सर, और देखिए वही दूर रखी इस गेंद को, और ये डॉट गेंद. निश्चितपणे, आणि हेच आता काहीतरी नवीन करावं लागेल, कारण की जे शाहिदनं स्वतःच्या शैलीतले वेगवान चेंडू टाकलेत ना, त्या प्रत्येक वेगवान चेंडूवरती प्रत्येक मोठा फटका आला, आणि जेवढे कमी गतीचे बॉल टाकले तेवढे आपण जर पाहिलं तर चांगले त्याचे चेंडू आपण पाहिलेत. आता पुढचा बॉल असेल बघा, पुन्हा वेगवान चेंडू टाकला, पण आता फसवला गेलाय. बॉल हवेमध्ये, शाहिदनं कठीण झेल स्वतःहून सोपा बनवला. आता सफलता प्राप्त, महेश शिंदे मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. एक मोठी विकेट, ये बड़ी सफलता, यही जिक्र मैं कर रहा था हर्षल की. देखिए दूर रखने की कोशिश की थी इससे पहले, लेकिन इस बार देखिए विकेटों पर रखने की कोशिश की थी इस गेंद को, और विकेट झटकाई. जिस गेंदबाज की हम चर्चा कर रहे थे कि जो महंगे साबित हो रहे हैं, उसने दूसरी विकेट झटकाई और 6 विकेट यहाँ से गंवाई है जरूर बल्लेबाजी करती हुई. श्रेयस 11 धाटव टीम ने 6 विकेट गंवाई और महेश शिंदे आउट होते हुए. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 66 धावा आपल्याला बघायला मिळेल. 66 धावा धावफलकावरती लागतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुषार. माननीय श्री दुर्गेश शेठ नाडकर्णी साहेबांना विनंती, आपण आमच्या व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दुर्गेश शेठ नाडकर्णी साहेबांना विनंती आहे, साहेब या आमच्या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. निश्चित आता इथून कमबॅक करायला सुरुवात झाली आहे गोलंदाजी करत असताना टीम अधिराज 11 संघाची, कारण की ज्या वेळेला धावा येत होता जवळजवळ 18च्या सरासरीनं 18.00च्या सरासरीनं बॅटिंग चालू होती, ती आता कुठेतरी कमी आली आहे. 16.50च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे. हरकत नाहीये, इथूनही 15 वरती आणली जाऊ शकते, पण एकाच मोठा ब्रेक थ्रू तुम्हाला महत्वाचा राहील. ओमकार सानप मैदानावरती, त्याच्या साथीला तुषार. हा ट्रॅकर समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांचे प्रयत्न पडतील कमी. इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून गेंद मस्तक पे दस्तक, सीमा रेखा के बाहर, 6 रनों के लिए. याच दरम्यान जर पाहिलं तर मानेश्री अमोजी लोखंडे साहेब इथे उपस्थित होतात. खरं तर या संपूर्ण मैदानाची भौगोलिक परिस्थिती चांगली ठेवण्यासाठी ज्यांनी रोलरची सुविधा आम्हाला प्रोव्हाइड करून दिली, साहेबांचं नुकतंच शुभागमन आपल्याला पाहायला मिळते. साहेब वेलकम, आपलं हृदयाच्या अंतःकरणातून आपला आभार व्यक्त करतो आणि आपलं सहर्ष स्वागत करतोय RDPL सीझन 2 मध्ये. या षटकाराच्या साह्यानं तब्बल 72 धावा स्कोर कार्ड वरती. जणू काही प्रथमेश आपण पाहतो मागचा वचपा काढला जातोय की या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना टीम श्रेयस 11 धाटाव, अजून एक दुष्काळात 13वा महिना, व्हाइट बॉल मैदानाच्या आतमध्ये नहीं चलेगी. अभी ऐसी गेंदें यहाँ से आपको दुविधा में जरूर डालेगी, क्योंकि देखा जाए तो ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर रखते हुए 73 स्कोर कार्ड पर देखिए 6 विकेट के नुकसान पर ऐसे बल्लेबाजी होती रही. शायद 17.5 रनों की सरासरी हम देख रहे हैं हर एक ओवर के पीछे. रिक्वायर्ड रन रेट यहाँ पे देखिए, और एक हवा में तान दिया इस गेंद को, लेकिन खिलाड़ी इस बार मौजूद. देखिए एक तरफ हर्षल विकेट जरूर गिर रहे हैं, लेकिन दूसरी तरफ से रन कुछ कम नहीं हो रहे.
निश्चितपणे. आणि आता धावांपासून वंचित राहिल्या. मी म्हटलं ना, एकाच मोठा ब्रेक थ्रू या मॅच मध्ये पुन्हा पुनरावृत्ती करून देऊ शकतं. धावा एका बाजूला होतात, जशा जशा धावा होतात ना तसे तसे फलंदाजही बाद होताना आपल्याला बघायला मिळालेत. आणि आतापर्यंतचा जर विचार केला ना आपण, तर इथे मात्र आपण जर विचार केला तर 73 या आकड्यावरती ओमकार सुद्धा मैदानाच्या बाहेर येतात. ओमकार की बैटिंग स्ट्राइक रेट की बात करेंगे तो 300 सवा 300 के स्ट्राइक रेट से उन्होंने बल्लेबाजी की है. हर एक बल्लेबाज का स्ट्राइक रेट अगर हर्षल देखोगे 200, 225, 250 के ऊपर स्ट्राइक रेट हमें दिखाई दिया है. 7 विकेटें जरूर गंवाई है, लेकिन जिस लिहाज से बल्लेबाजी हुई है सराहना करनी होगी सभी बल्लेबाजों की. लेकिन देखिए अभी दोनों बल्लेबाज ऐसे हैं जिन्होंने एक भी गेंद फेस नहीं किए, यानी कि दोनों ही नए बल्लेबाज. पॉपिंग क्रीज पर हम देख रहे हैं राहुल. निश्चितपणे षटकातील पुढचा बॉल असेल उस्मान. हा पहिलाच बॉल अडवा, बाटणं हवेमध्ये खेळला, बराच वेळ हवेमध्ये, लांबी कमी, उंची बरीच. आणि अजून एक धक्का. राहुल मैदानाच्या आतमध्ये गेले आणि त्याच वेळेला मैदानाच्या बाहेरही येताना बघायला मिळाले. आतापर्यंतचा 73 आकड्यावरती दुसरा आणि तब्बल टीमला 8वा धक्का राहुलच्या स्वरूपाचा. टीम श्रेयस 11 धाटाव. देखिए यहाँ से विकेटों की बहुत रक्षा करनी होगी, क्योंकि विकेट्स को प्राधान्य दिया जाता है. इस प्रतियोगिता का जो हम नियम देख रहे हैं, पहले विकेट देखी जाएगी, उसके बाद टॉस देखा जाएगा, तो वो 1 रन वहाँ पे बेनिफिट जरूर देगा. सेकंड इनिंग में बल्लेबाजी करते हुए अधिराज 11 टीम के लिए. और देखिए नए बल्लेबाज मैदान के अंदर हम देख सकते हैं प्रजेश वरनकर, नए बल्लेबाज आते हुए प्रजेश. यहाँ से देखिए अभी भी बहुत सी गेंदें, क्योंकि हर्षल अब तक देखा जाए तो स्कोरबोर्ड पे रन लग सकते हुए 73 रन 73 स्कोरबोर्ड पर है. यानी कि अगली आने वाली अभी भी 9 गेंदें. मैं कहूँगा इस 9 गेंदों में 15, 16, 17, 18 रन भी बनते तो एक अच्छा टोटल जरूर सेट कर सकते बल्लेबाजी करते हुए श्रेयस 11 धाटव टीम. निश्चित. आणि असं वाटलं होतं की 100 पर्यंत सुद्धा आकडा गाठला जाऊ शकतो, पण जसे जसे विकेट गेलेत ना तसं असं स्कोर कार्ड सुद्धा खाली येताना पाहायला मिळाला. हा बॉलही चांगला प्रजेश वरणकर हलक्यातनं शेअर करताना पाहायला मिळाले. बॅकवर्ड पॉईंटमध्ये बॉलला थांबवण्यात सुद्धा आलं. तिथे सुद्धा एक सिंगल खर्च जरूर केली आहे, पण आता एकेरी दुहेरी धाव खूप सारी राहील बॅटिंग करत असताना टीम श्रेयस 11 धाटावसाठी. क्लाइमेट देखिए हर्षल, आज अंधेरा बहुत जल्दी छा रहा है, क्योंकि 3 दिनों से पिछले हम देख रहे हैं 5:30 5:45 तक यहाँ पर इतना अंधेरा नहीं आता है. लेकिन आज देखिए 5 भी अब तक पूरी तरीके से नहीं बजे, लेकिन अंधेरा छाता हुआ. इस बार ऑन साइड पर खेलने का प्रयास, गेंद हवा में लपक लेंगे क्या, बड़ा सवाल था. कैच तो यहाँ से ड्रॉप किया है, कैच छोड़ा, शायद रन भी बहुत ज्यादा दे बैठे. 2 रन देखिए यहाँ से, 1 से भले 2 हर्षल. और देखिए जहाँ पे शायद विकेट मिल सकती थी, 9वां झटका लग सकता था, लेकिन वहां पे देखिए 2 रन मिल गए. निश्चित या 2 धावा मिळतात आणि या दुहेरी अंकाच्या सहाय्याने टीमची धावसंख्या जी आहे ना आता बऱ्याच वेळानंतर पुढे सरकली आहे. मगाशी आपण पाहत होतो अनेक षटकार चौकारांना पुढे सरकत होता, पण आता मात्र आपण जर विचार केला ना तर 76 आकड्यावरती हळूहळू पोहोचला. 73 पासून पुढे जातच नव्हतं, पण तदनंतर आता सिंगल डबलने पुढे आणण्याचं काम चालू आहे. आखिरी गेंद लेकर उस्मान आगे बढ़ते हुए, देखिए उठाने की कोशिश, भारी सिरा बैट का और 1 विकेट. इसी बात की हम चर्चा कर रहे थे कि शायद इससे पहले विकेट मिल जाती थी, वो इसी गेंद पर मिल गई. देखिए 9वां झटका, शायद यहाँ से श्रेयस 11 धाटव ऑल आउट होगी क्या, ये बड़ा सवाल मंडराता हुआ मैदान के अंदर. चित्त दोन्ही टीमला एक विनंती सुद्धा असेल, स्पीडअप घ्या, वेळ खर्च करू नका, विनंती आहे. पण त्याच वेळेला मॅचचा दृष्टिकोन आपण पाहतोय ना की जवळजवळ 16च्या सरासरीनं बॅटिंग करत होते, पण या मॅच मध्ये कमबॅक कोणी करून दिला ना अधिराज 11ला, तर उस्मानने. 2 महत्वाच्या विकेट्स आणि ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात. त्या प्रत्येक षटकाच्या मागे 16, 15, 12 आणि तदनंतर 20ही धावा आपल्याला बघायला मिळाला. अशा बऱ्याचशा धावा येत असताना सुद्धा इथे मात्र आपण पाहिलं तर कुठेतरी शेवटच्या काही ओव्हर्समध्ये आता 10 धावा त्यांना खर्च केल्यात. शेवटचं आणि अंतिम षटक येणं बाकी असणारा नवीन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय सुतार बॉलिंग मार्कवरती आहेत. स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. अक्षय के हाथों में गेंद जरूर दी, लेकिन स्ट्राइकिंग एंड पर भूलेंगे नहीं, प्रजेश जो है वो बड़ा दमखम रखते हैं अच्छे स्ट्रोक के लिए. यहाँ से बड़ा स्ट्रोक आएगा क्या प्रजेश के बल्ले से, या फिर अक्षय सुतार कम बैक करवा देंगे इस मैच में. अधिराज 11 को देखिए आप ट्रैक करती, पढ़ नहीं पाए. शायद अगर जल्दी पढ़ लेते
तो इस पे बड़ा स्ट्रोक आता है। लेकिन देखिए महज सिंगल, ये जरूरी है बतौर बल्लेबाज कि आपके तरफ इतनी तेजी से गेंद आ रही है तो फ्रैक्शन ऑफ सेकंड में आपको ये सिलेक्ट करना है कि मुझे शॉट कहां पर खेलना है। निश्चित, आणि आता खऱ्या अर्थाने शेवटची विकेट बाकी राहिली हे सुद्धा विसरून चालणार नाही. 5 चेंडू तुमच्याकडे अजूनही बाकी आहेत आणि या 5 चेंडू मध्ये तुम्ही धावा बनवू शकता. हाही चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळेल, ज्या वेळेला इलेक्ट्रिकच्या अलगत वरून जाणारा चेंडू. हा डॉट बॉल आला, एक डॉट बॉल. आता मात्र धावसंख्येला आपण पाहिलं तर कुठेतरी ब्रेक लागवणार राहिलं. ज्या वेळेला पहिल्या 4 ओव्हरमध्ये आपण 66 धावा पाहिल्या, पण येणाऱ्या पुढच्या जर विचार केला ना तर पुढच्या 8 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर फक्त 10 धावा आल्यात. ये बहुत जरूरी बात थी. देखिए ऑफसाइड रीजन में फटका, स्ट्रोक यहाँ पर फंसता हुआ खिलाड़ी गेंद के नीचे, और ये सबसे बड़ा नुकसान होता हुआ श्रेयस 11 धाटो को, क्योंकि यहाँ से ऑल आउट ही हुई नहीं है, उसी के साथ 3 गेंदें भी छूट गई है. शायद यहाँ पे 3 गेंदों में 3 रन भी आते, 80-81 तक टोटल जाता. हम चर्चा कर रहे थे, हम बात कर रहे थे कि 80, 85, 90, 100 रनों की, लेकिन महज 77 रनों पर रुकाया, जिसमें 12 रन बना है. सुशील मात्रे ने 16 रन की अच्छी करण की बैटिंग हमने देखी, 13 रन बना. ओमकार सानप ने 4 गेंदों में मैच 10 रन बनाकर आउट हुए. महेश शिंदे और इन चारों बल्लेबाजों की बल्लेबाजी के बतौर 77 पर टोटल आ रुका है. 5.3 गेंदे हो चुके, यानी कि हर्षल 2 नहीं 3 गेंदे रखी, यानी कि 3 गेंदों में एक आध सिक्सर भी आता तो टोटल अच्छा खासा चला जाता. सिक्सर नहीं हर्षल, अगर 3 रन भी आते तो 80 तक टोटल आ जाता. लेकिन देखिए मैच 77 रन स्कोरबोर्ड पर और 78 रनों का लक्ष्य. दूसरे सत्र में बल्लेबाजी जब भी करेगी अधिराज 11 टीम के ऊपर. हम बात कर रहे थे कि शायद यहाँ से अंधेरा चाहेगा क्या, लेकिन देखिए सूर्य देवता ने अभी अधिराज 11 टीम की बाजू शायद लिए है. निश्चित या मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे, कारण की जर चांगली बॅटिंग आपण आता श्रेयस 11 धाटाव संघाची बघितली आहे तर आता अधिराज 11 संघाची सुद्धा बॅटिंग बाकी आहे. पण अधिराज 11 संघाने मागील मॅच मध्ये केलेल्या चुका त्या आता त्यांना सुधाराव्या लागतील, कारण की तब्बल आपण जर विचार केला ना तर 12 चेंडू मध्ये 11 धावा सुद्धा न झालेल्या आपण आज या मैदानावरती पाहिल्यात. पण आणि स्वतः आपण जर पाहिलं तर अधिराज 11 संघ मैदानावरती होता आणि महत्त्वाचं म्हणजे टीमचा कॅप्टन राजू वाघमारे मैदानाच्या आतमध्ये स्वतः उभा होता, तरी सुद्धा संघ पराजयाच्या छायेखाली गेला होता. पण हरकत नाहीये, आता मॅच मध्ये तेही कमबॅक करतील आणि येणाऱ्या आपण जर पाहिलं तर 78 धावांचा तेही पाठलाग चांगल्या पद्धतीने करतील अशी आपण जरूर आशा बाळगूया. आणि त्या धावा कशा पद्धतीने पार केल्या जातील या सुद्धा आपल्याला बघायच्यात. आपण पाहतोय ज्या वेळेला श्रेयस 11 धाटाव संघाचा स्क्वॉड आपण मैदानावरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल. समोर बंटी पाटील आहेत, त्याचबरोबर भावेश टमके पाहायला मिळतील, राहुल पोटफोड्यात, प्रसाद बामोगडे, प्रतीश भोगटे आपण पाहतोय, सुशील सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, त्यांच्या मागे तुषार आहेत, नक्कीच करण वाघमारे सुद्धा आपण पाहतोय, प्रजेश वरणकर आहेत, ओमकार सानप आणि महेश शिंदे असा स्क्वॉड आपल्याला संपूर्ण पाहायला मिळते. श्रेयस 11 धाटाव संघाचा ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतील ही पूर्णतः टीम. आणि दूसरी तरफ देखिए यहाँ पर देखा जाए तो दोनों टीमें प्लेइंग 11 स्क्वाड के साथ देखिए अच्छा टेलीकास्ट dreamscricket.in का एक अंतर्राष्ट्रीय स्तर का ये लाइव टेलीकास्ट हम देख रहे हैं, यानी कि टीमें आ रही है, टीम के साथ बतौर जो खिलाड़ी है उनके फोटोज हमें दिखाई दे रहे हैं. आणि त्याच वेळेला फलंदाज सुद्धा मैदानाकडे आपण येताना पाहायला मिळाले. फलंदाजाची जोडी मैदानावरती पाहिली आहे. देखिए दूसरी तरफ राजू वाघमारे होंगे, अनिकेत देवरे होंगे, शाहिद होंगे, अक्षय सुतार, निखिल होंगे, सुशांत होंगे, उस्मान, ललित, योगेश. देखिए हर्षल बैटिंग लाइन कितनी डीप है. सुमित और भूषण, यानी कि बैटिंग लाइन देखा जाए तो लगभग 8वें नंबर तक 9वें नंबर तक यहाँ पर बैटिंग लाइन हमें दिखाई दे रही है. निश्चित म्हणजे 78 धावांचं सुद्धा लक्ष आरामात पार होऊ शकतं, याचाच एक संदेश आहे या मैदानावरती. पण आता राजू वाघमारे यांनी प्लॅनिंग या टीम मध्ये काय केली आहे हे सुद्धा महत्वाचं राहिले संपूर्ण मॅचच्या दिशेने. सच में देखा जाए तो कमबैक कैसे होगा, क्योंकि कल हमने देखा जरूर टीम पोस्टाची वाड़ी 16 पे मैच ऑल आउट हुई और उसके बाद 96 रन जड़े उसी टीम ने. तो कमबैक कैसा होना चाहिए, तो ऐसा होना चाहिए. यहाँ पे राजू वाघमारे और कंपनी कमबैक करेगी क्या इस मैच में, वो देखना बहुत जरूरी होगा. माननीय श्री दुर्गेशजी नाडकर साहेब यांचं आपण व्यासपीठावरती आपला स्वागत आणि सन्मान करतोय. मी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. आलेल्या मान्यवरांचा स्वागत सोहळा या स्पर्धेच्या वतीने पूर्ण केला जातो आणि आय थिंक सार्थक अर्थातच आमचे बुवा नक्कीच एक क्षणचित्र टिपतात.
त्यांच्या समवेत आकाश कडव सातत्याने चांगलं कार्य त्यांचं आपण पाहतोय. रोहा तालुका ऑफिशियल इंस्टाग्राम जे पेज आपण पाहतोय ना असेल रोहा तालुका प्रीमियर लीग, त्यावरती प्रत्येक एका खेळाडूची चांगली माहिती आपल्याला त्या पेजवरती पाहायला मिळेल. जर कोणाला लाईव्ह बघण्यासाठी कदाचित वेळ नसतो तेव्हा ते फक्त फोटोजच्या माध्यमातून देखील जवळपास पूर्ण मॅच त्यांना समजून होईल. जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्यासोबत हर्षल मुंडे जोडले जातात. पॉवर प्लेच्या ओव्हरसाठी प्रजेश वरणकर आणि हा त्याचा पहिला बॉल. वा, पहिला चेंडू काय आला, टप्पा पडला ना लगेचच आतल्या दिशेला फिरणारा चेंडू राहिला. आणि मी म्हटलं होतं मागील मॅच मध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाचा जर विचार करायचा असेल ना तर जास्त न टेन्शन घेता प्रजेश वरणकर हे नाव सुचवलं तरी चालतंय. डेफिनेटली इथनं आता प्रजेश वरणकर कशा प्रकारची गोलंदाजी करेल यावरती सगळ्या प्रेक्षकांचं लक्ष असणार आहे. पहिल्या बॉलला डॉट, सेकंड बॉल पॉवर प्लेचं षटक पहिलं. दुसरा बॉल फ्रंट फुटला आले, स्टेप आउट केला, ड्राईव्ह केला, सुंदर फटका, गॅप मध्ये जाईल का बॉल, वेगाने फिल्डर धावल्यात, भरपूर वेगाने पोहोचला देखील, व्हेरी गुड फिल्डिंग, 2 धावा इथे पूर्ण केल्यात. भावेश ट्रम्के तिथे वेगाने पोहोचला असेल, भरपूर सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. ॲज अ फिल्डर बाउंड्री लाईनवरती जेव्हा पॉवर प्लेच्या मुख्य षटकामध्ये जेव्हा तुम्ही फिल्डिंग करतात या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही चेंडूपर्यंत पोहोचतायत, एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलतायत आणि तिसरी गोष्ट ऑन द स्टंप फेकी करतात. निश्चित हे खूप महत्वाचं आहे. संघर्ष तुमचा खूप महत्वाचा राहणार आहे कारण की ज्या 78 धावा तुम्ही बनवल्यात ना त्या धावा थांबवाव्या सुद्धा तुम्हाला लागतील. आता समोरच्या दिशेला आता वेग बराचा, बॅटचा फ्लो सुद्धा चांगला होता, लॉंग ऑनच्या वरून उडवला, बॉल सरळ 1 बाउन्स सीमा पार जाईल. या मॅच मध्ये इरादे स्पष्ट करणारा आता चौकार येईल. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण एक्झॅक्टली पाहूया स्ट्रोक कशा प्रकारे एक्झिक्यूट केला. समोर पुढात होता, ओव्हर पिच बॉल लॉफ केला गेला, ऑन साईडला बघा मिड ऑनच्या डोक्यावरनं लॉंग ऑनला प्रोटेक्शन नाहीये आणि या गोष्टीचा बेनिफिट मिळाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला एकच गोष्टीचा बेनिफिट आहे की आता पॉवर प्लेच्या षटक आहे तुम्हाला डीपमध्ये नाही लॉंग ऑन आहे नाही लॉंग ऑफ आहे आणि नाही अगदी पाहिलं तर मिड ऑफला देखील फिल्डर नाही आहे, वार्ड ऑफ लॉंग ऑफ आहे आणि त्याचाच फायदा बघा आता यावेळेस मिड ऑनला फिल्डर आहेत. ही चुकी केली होती, यापूर्वी मिड ऑनला फिल्डर नव्हते कारण थोडेसे मिड विकेट रिजनला ते इनफिल्डमध्ये होते आणि त्यानंतर मात्र हे बदल आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित ते फिल्डर तिथेच ठेवून जर लॉंग ऑनला आता फिल्डर ठेवले असते तर बेनिफिट मिळाला असता त्या गोष्टीचा. निश्चितपणे खऱ्या अर्थानं काय प्लॅनिंग केली आहे ना टीमनं सुद्धा हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. व्यूहरचना आखली आहे आणि खऱ्या अर्थानं एक जाळं विणलं, त्याच्यामध्ये प्रत्येक मासा फसवण्याचा प्रयत्न हा मात्र त्यांचाही असेल. पण हर्षद यापूर्वीचा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर टाकला होता जो आफ ट्रॅकर पद्धतीचा होता, पण तुमचा फिल्डर जो आहे तो अगदी विचार केला तर ऑनसाइड रिजनला तुम्ही इनफिल्डमध्ये 2 फिल्डर लावल्यात, त्यामुळे एक्झॅक्टली आता मेंटॅलिटी काय हे देखील कळणं थोडंसं कठीण आहे. निश्चितपणे जेव्हा प्रजेश वरणकर बॉलिंग करतात ना त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर लगेचच जास्ती प्रमाणाचे चेंडू उसळी घेणारे टाकण्याचा प्रयत्न त्यांचा असतो आणि त्याच वेळेला आतल्या दिशेला चेंडू फिरवण्याची ताकद सुद्धा त्यांच्याकडे, तेच प्रयत्न करताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 1 चौकार खर्च केल्यानंतरही फक्त 8 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. गुडलेन स्पॉटवरून टेक ऑफ करणारे चेंडू जर तुम्हाला हाताळायचे असतील तर तुमच्या शोल्डरमध्ये तितकी ताकद असणं देखील गरजेचं आहे. यावेळेस बघा बॅटची आय थिंक कडा लागलेली आहे, थोडेसे नाराज दिसत आहेत. विकेट मिळेल या मॅचची, गोल्डन विकेट, जबरदस्त झेल टिपलाय अनिकेत इथे मात्र बाद होतोय. झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षक शॉट थर्ड मॅन रिजनला प्रसाद बामुगडेला आपण पाहिलं. किल्ला गावाला बिलॉंग करणारा खेळाडू हर्षल आय थिंक कुशेत बघा काय झेल टिपला हर्षल, सुंदर झेल होता, जबरदस्त कॅच, आउटस्टँडिंग कॅच, कॅच ऑफ द मॅच. निश्चितपणे कोणाला वाटलंही नव्हतं की हा झेल होईल. फलंदाजाला सुद्धा प्रश्न पडला होता की आता बॉल शॉट थर्डमॅनमधून कळत न कळत तिथून निसटला तर सीमारेखा बाहेर जाईल, पण त्याआधी टप्पा पडण्याच्या आधीच प्रसाद बामुगडेने घेतलेली ती जंप आणि त्यानंतर एक चांगला झेल सुद्धा आपण पाहिला. फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले, एक मोठा धक्का लागला अनिकेतच्या स्वरूपामध्ये, पण नवीन बॅट्समन आता अक्षय सुतार खेळपट्टीवरती. नाही या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शॉर्ट थर्डमॅन, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप किंवा गली रिजनमध्ये तुम्ही जेव्हा फिल्डिंग करता किंवा शॉर्ट स्क्वेअर लेग, स्लीप पॉईंट या सर्व क्षेत्रांमध्ये जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता तेव्हा तुमचे क्विक्स रिफ्लेक्स हे भरपूर महत्त्वाचे असतात. जितक्या वेगानं चेंडू तुमच्या समोर येतोय तितक्याच वेगानं तुमचे रिफ्लेक्स होणं भरपूर गरजेचं आहे आणि त्या प्रकारचं चित्र देखील आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, विकेट जिथे मिळाली महत्त्वाची आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तो आय थिंक अक्षय सुतार.
अक्षय सुतारा त्याच्या सदीला आपण पाहिलं तर राजू वाघमारे ही जोडी महत्वाची राहील आता खेळीला सावरण्यासाठी. पण समोर तेवढासा महत्वाचा गोलंदाज आपण पाहणार आहोत. नाव आहे बंटी पाटील, टीमचा कॅप्टन आहे आणि कर्णधाराला आता हवासा खेळ करून दाखवावा लागेल. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकासाठी आलेत. 38 सर्कलच्या बाहेर आता 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एक डीपेस्ट कव्हर, एक लॉंग ऑन आणि एक मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध एक क्षेत्ररक्षक आता उभे करण्यात आलेत. ही व्यूहरचना आखली आहे खऱ्या अर्थानं बंटी पाटीलनं. हा त्याचा असेल पहिला बॉल पंचांच्या डाव्या एसटीनं. पहिला चेंडू, पहिला मोठा हल्ला. आता मिड विकेटच्या वरून राजू वाघमारेची बाट बोलत असताना 2 कर्णधारांच्या मध्ये हे युद्ध एक षटकार दर्जेदार बघायला मिळेल. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल रंगणार होतंय माहिती होतं प्रेक्षकांना. पण या बॅटल मध्ये राजू वाघमारे पहिल्याच बॉलवर इतका पुढे जाईल हे अनएक्सपेक्टेड होतं आणि त्याचा बॅटमधला मोठा धमाका आपण पाहिला. षटकार खरं तर या फटक्याची गरज होती. तो फटका मात्र महत्वपूर्ण शरणावरती बंटी पाटील कॅप्टनच्या अगेन्स्ट व्हेरी फर्स्ट बॉलवर हल्ला केला. त्यामुळे येणारे पुढच्या 5 चेंडूमध्ये बंटी पाटील देखील मोठ्या दबावामध्ये असणार आहे निश्चित. कारण की पहिल्याच बॉलवरती षटकार आला, थोडं प्रेशर क्रिएट तर होणार आहे. रिलीज करायचं असेल तर डॉट बॉल टाकावा लागेल. बघा हा चेंडू लगेच ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा लगेच आला. हा व्हाईट बॉल आहे. चुकी केली आहे बंटीनं, चुकी सुधारावी लागेल आणि कमबॅकही करावा लागेल. त्यासाठीचे प्रयत्न बंटी करेल. पण आता जो प्रेशर आहे ना तो पूर्णपणे दिसायला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती षटकार, लगेचच आता व्हाईट बॉल. नो डाऊट दबावाखाली सध्याच्या घडीला पण बंटी पाटील एक मोठ्या प्लॅटफॉर्मवरती खेळणारा खेळाडू, व्यावसायिक स्तरावरती देखील तो खेळला. त्यामुळे त्याला अनुभव आहे या सगळ्या गोष्टींचा. पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्याच्या नंतर आपल्याला कुठे चेंज करायचं, कुठे आपली मिस्टेक झाली की जेणेकरून आपल्याला ती सुधारायची, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत. त्यामुळे फारसा त्याला तितका फरक पडला नसेल या गोष्टीचा. त्याच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवर सिक्सर आला. मोस्ट ऑफ द टाइम तो ॲज अ कॅप्टन म्हणून तो कुठेतरी थोडा दबाव असेल. बट ॲज अ प्लेअर त्याचा माइंडसेट क्लिअर आहे की इथनं पुढचे येणारे 4 बॉल मला चांगले हाताळायचे आहेत. निश्चितपणे आता पुढचा बॉल असेल. हाही चेंडू चांगला. आता व्हाईट यॉर्कर टाकण्याची जी त्यांनी लाईन आणि लेंथ पकडली आहे ना, निर्धार केला की जो पहिला बॉल टाकला गोल्डन स्पॉट जरी ठेवण्याचा प्रयत्न राहिला तो चुकीचा राहिला. त्या चुकीच्या बॉलवरती 6 धावाही आल्या. पण तदनंतरचा एक वाईट गेला तरी चालेल, पण पुढचे 2 बॉल मी डॉट काढू शकतो. तेच त्यानं करून दाखवलं. 2 डॉट बॉल टाकलेत. खरं तर यापूर्वीचा जो व्हाईट बॉल टाकला तो बंटी पाटीलने या बॉलच्या ट्रॅपसाठी टाकला होता. भले एक धाव गेली चालेल पण पुढचे 2 बॉल माझे चांगले असतील हे सांगताना यावेळेस देखील शफल क्रॉस झाल्यात. तेच चित्र आपल्याला पाहायला मिळते. वारंवार बघ पडल्याच्या नंतर हर्षल चेंडू बाहेर निघतो, थोडा का होईना हलकासा बाहेर निघतो चेंडू. त्याचा बेनिफिट मात्र बंटी पाटील लावतोय जेणेकरून राजू वाघमारे ऑफस्टंपच्या बाहेर शफल व्हावा आणि आपला बॉल आणखीन बाहेर जावा. हा माइंडसेट त्याचा क्लिअर आहे. मी तुला सांगितलं होतं षटकार जरी आला एक्स्ट्रा रन त्याने ट्रॅपसाठीच ती खर्च केली होती आणि आता त्या ट्रॅपमध्ये फसलाय राजू. निश्चितपणे एक वेगळीच प्लॅनिंग आहे बंटीची. बघा पुन्हा एकदा चांगला बॉल, व्हाईट यॉर्कर. जी व्हाईटची लाईन आहे ना आपण पाहतोय ड्रीम्सक्रिकेट.in च्या माध्यमातून एकदम क्लिअर दाखवली जाते आणि त्या लाईनच्या बरोबर 1 ते 2 इंचचा जर विचार केला ना तर तेवढाच म्हणजे आतमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न बंटी करतो आणि आतापर्यंत सफलही राहिला. हे महत्वाचं टीमसाठी. ऑफस्टंपच्या बाहेर तुम्ही शफल व्हाल तर मात्र हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा ऑफस्टंपच्या भरपूर बाहेर शफल झाल्यात. यावेळेस या स्टँडचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि कुठेतरी राजू वाघमारे रेडी होत होता की ऑफस्टंपच्या बाहेर पुन्हा हाफ ट्रॅकर मिळेल आपल्याला. त्यासाठी मी होता ऑफस्टंपच्या बाहेर शफल होतोय पण पूर्णपणे निर्णय त्याचा चुकला गेला. शेवटच्या चरणावरती शेवटच्या बॉलवरती मिळाली धावसंख्या ती फक्त 1-2 षटकाचा खेळ संपन्न. 16 धावा धावफलकावरती. 16 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर 2. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं ना तर 8 धावा बघायला मिळाल्या. ते 1 चौकाराच्या साह्यानं होत्या. आणि दुसऱ्या षटकाचा बंटीचा विचार केला ना पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर पुढच्या 5 चेंडूमध्ये वाईट टाकूनही फक्त 1 सिंगल खर्च केली. म्हणजे तिथेही आपल्याला फक्त 8च धावा बघायला मिळाल्या. टीमची धावसंख्या 16 वरती पोहोचली आहे. राजू वाघमारे स्वतःवरती नाराज असतील. मैदानावरती असताना सुद्धा 7 चेंडू फेस करत असताना फक्त 8च धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. हीच गोष्ट मी तुला सांगितली होती हर्षल की मोठ्या प्लॅटफॉर्म व्यावसायिक स्तरावरती देखील त्या खेळाडूला का मागणी आहे आणि आज रोहा तालुक्याच्या क्रिकेटमध्ये आवर्जून बंटी पाटीलचं नाव का घेतलं जातं हे कारण मैदानाच्या आतमध्ये त्याने स्पष्ट केलं आहे. सिक्सर भले माझ्या अगेन्स्ट आलाय पण ॲज अ कॅप्टन थोडा दबाव असणार आहे कारण मी कॅप्टन आहे संघाच्या. माझ्या अगेन्स्ट जर पहिल्या बॉलवरती सिक्सर आलाय तर बाकीच्या बॉलर्सला माझा बोलण्याचा अधिकार कमी होईल. पण त्यानंतर जर मी कमबॅक करून दिला तर मात्र ॲज अ बॉलर माझी कामगिरी या मॅचमध्ये चांगली राहणार आहे. ते त्याला माहिती होतं. निश्चितपणे पुन्हा प्रजेश वरणकरला आमंत्रित करण्यात आलं आणि तो सुद्धा चांगली कामगिरी एका बाजूला करतोय. बघा बॅटच्या
टोला चेंडू आदळला, प्रसाद बामुगडे आहेत, कोणती चूक करणार नाहीयेत, अजून एक झेल टिपतील आणि महत्वाचा खेळाडू राजू वाघमारे याला मात्र मैदानाच्या बाहेर धाडतील. आता राजू स्वतःवरती नाराज आहेत, कारण की जवळजवळ 8 चेंडू फेस केले. 8 चेंडू फेस करत असताना मात्र टीमसाठी मी 8च धावा बनवू शकलो, तरी एक षटकाराच्या साह्याने मी मैदानाच्या आतमध्ये खेळलो असलो तरी. आता थोडी नाराजी व्यक्त करत मैदानाच्या बाहेर येतील. विकेट क्रमांक आपण पाहिलं तर आतापर्यंतचा दुसरा धक्का. नाही नाही, नक्कीच अगदी विचार केला तर सिक्सर आल्याच्या नंतर देखील जर पुढे सातत्यानं इतके चेंडू आपण डॉट होत असू तर मात्र कुठेतरी हा हेडाक आहे मोठा, ही डोकेदुखी मोठी असू शकते. कारण मी स्वतः कॅप्टन आहे, मला परफॉर्मन्स चांगला करायचा आणि त्या चरणावरती जर मी इतके डॉट बॉल फेस केले तर इतर खेळाडूंकडून काय अपेक्षा असेल. निश्चितपणे. पण राजूने खऱ्या अर्थानं प्लॅनिंग का चेंज केली असावी, कारण की जो ललित मस्कर पहिल्या मॅच मध्ये ओपनिंगला आला, त्यानं सुरुवात चांगली करून दिली होती, त्या खेळाडूला आता 4थ्या क्रमांकावर पाठवण्याचं कारण काय असू शकतं. काहीतरी प्लॅनिंग राजूने सुद्धा केली आहे, पण आतापर्यंतचं चित्र असं पाहायला मिळते ती प्लॅनिंग फसली आहे की काय, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आता इथे निर्माण झाला. नाही, बंटीचं एक षटक कसं का होईना पूर्ण झालं. त्यानंतर आपण पाहिलं प्रजेशचं देखील एक षटक पूर्ण झालेलं आहे. आता दुसऱ्या स्पेलमध्ये तो आला, त्यामुळे इथनं आता कदाचित सेकंड स्पेलमध्ये विखुरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या अवस्थेमध्ये कदाचित त्या ललितला पाठवण्याचं एक कारण राहिलं आहे. कारण यापूर्वीचे 2 बॅटर जर तू पाहिलं ना, टेक्निकली बॅटिंग करण्यासाठी पाठवले होते की चौकार 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 फक्त शोधण्यासाठी, पण आता मात्र हिटिंगला सुरुवात करायची आहे, त्यामुळे ललितला पाठवलं आहे. 2 धावा इझिली पूर्ण केल्या. दरम्यानच्या 2 धावांनी धावफलक पुढे. टोटल आपण पाहिली स्कोरबोर्डवर 18 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतो. तिसरं षटक इथे मार्गस्थ आणि तिसऱ्या ओव्हरचा विचार करत असता अजूनही या मॅच मध्ये काय बाकी आहे तर 22 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये बाकी राहिली आहे. जिथे आपण पाहतो 22 चेंडू 60 धावांची गरज आहे. या मॅच मध्ये अजून बरंच बाकी आहे. प्रजेश वरणकर बॉलिंग मार्कवरती आहेत. हाही बॉल चांगला शरीरावरती आदळणारा चेंडू. मी म्हटलं होतं ना की टप्पा पडल्यानंतर जास्त उसळी घेणारे चेंडू टाकण्याचा प्रयत्न सातत्यानं प्रजेश वरणकरचा असतो आणि तेच प्रयत्न करताना पाहायला मिळाले, त्याने आता सफलही राहिले. टप्पा पडला, अनएक्सेप्टेड बाउन्स आपण पाहिला, बॉल शरीरावरती आला, फक्त बॅट काढण्याचा प्रयत्न ललितनं केला, तिथे एक सिंगल त्याला मिळाली. टीमची धावसंख्या 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. लक्ष मोठं 78 लक्ष सर करायचं. आता इथनं सिंगल डबल वरती फोकस थोडा बाजूला करून टॉप गिअरवर गाडी हळूहळूवर पद्धतीने आणावी लागेल. गिअर चेंज करावे लागतील. ऑफ करायचा होता वेगवान तेज तर्रार चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल निश्चितपणे हा डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल आता धीरज 11 संघावरती आपण जर पाहिलं ना तर प्रेशर क्रिएट करणार आहे आणि त्याच वेळेला टीम श्रेयस 11 ताटव संघाचं मनोबल थोडं वाढवणार आहे. ज्या वेळेला 12 चेंडूमध्ये 11 आला नव्हता ना, थोडा कॉन्फिडन्स लो झाला होता, पण असं वाटलं होतं की आता वर्चस्व गाजवण्यासाठी काहीतरी नवीन प्रयत्न करून घेऊन येतील धीरज 11, पण थोडे कमी राहिलेत. हा बॉल बघा, टप्पा पडला, लगेच खाली बसला. एखादी पाणबोडी पाण्याखालून अलगद जावी ना तशा पद्धतीचा बॉल होता. बॉल टप्पा पडल्यानंतर बॅट खालून अलगद निघून जावा ना तशा पद्धतीचा एक सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. डेफिनेटली सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. पडल्याच्या नंतर चेंडूला बाउन्स मिळाला नाही, तो खालून गेला आणि आपण ज्याला म्हणतो ना कधी कधी खेळपट्टीवरती अनपेक्षित उसळ देखील होते चेंडू, कधी कधी पडल्याच्या नंतर खाली देखील राहतोय. हे महत्वपूर्ण गोष्टी आता खेळपट्टीवरती. पुढचा चेंडू गोलंदाज वळतोय बघा, गोलंदाज त्याच्यावरनं अटॅक करण्याचा प्रयत्न. गॅप एक्झिक्यूट केलाय, बॉल चाललाय गॅप मध्ये, चेंडू सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 धावा. चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं बऱ्याच वयानंतर आता धावा येताना पाहायला मिळतील. एक चांगला स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला, ताकद बरा स्ट्रोक होता. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहिल्या आले होते पण त्यांच्या अभागाच्या बाहेर राहणारा तो चेंडू. 4 धावा मिळाला. 3 षटकांची सांगता इथे झाली. 18 चेंडूचा खेळ संपला आणि 3 षटका अखेर आतापर्यंत आपण जर पाहिलं ना तर 23 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. पण येणाऱ्या आता 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये अजूनही 55 धावेची या संपूर्ण मॅच मध्ये गरज आहे. आपण पाहतोय ज्यावेळेला श्रेयस 11 ताटव संघाचा एक चांगल्या पद्धतीचा लोगो सुद्धा पाहायला मिळतं. टीमचं नाव आहे त्याच वेळेला एक 18 चेंडूमध्ये 55 धावेची आवश्यकता आणि एक चांगल्या पद्धतीची प्लॅनिंग dreamscricket.in नी सुद्धा केली आहे आणि धीरज 11 सुद्धा टीमचा सुद्धा लोगो आपल्याला पाहायला मिळतं.
ज्यावेळेला ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण अनुभवतो रोहा तालुका प्रीमियर लीग. आणि या प्रीमियर लीग मध्ये बॅटिंग करत असताना राजू वाघमारे आले, 8 चेंडू फेस केलं, 8च धाबा आला. तदनंतर अनिकेत देवरे आपल्याला पाहायला मिळाले, 5 चेंडू फेस केले, 7च धाबा त्यांच्या बॅटमधून आला. तदनंतर अक्षय सुतार आपल्याला बघायला मिळाले, ते मात्र आता 3 चेंडू मध्ये 4 धाबा खेळतात. तदनंतर ललित मस्कर 2 चेंडू फेस करत असताना 3 या आकड्यावरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेला आता 18 चेंडू आणि 55 धावेची मैदानावरती गरज आहे. बंटी पाटीलने आपण पाहिलं तर 1 षटक टाकलं, फक्त 8च धाबा खर्च केला. आपण पाहिलं तर प्रजेश वरणकरने 2 षटक टाकले, फक्त 15च धाबा खर्च केला. 7.50च्या सरासरीने त्याने गोलंदाजी केली आणि 2 महत्वाच्या सफलता आपल्या नावावरती प्रजेश वरणकरने आपण केलेल्या पाहिला. आता 4थ्या षटकासाठी कोणता गोलंदाज पुन्हा नव्याने येईल हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आणि आता खऱ्या अर्थानं ललित मस्कर आणि अक्षय सुतार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कशी बॅटिंगही करेल ना, याचा विचार हा प्रेक्षक वर्ग करतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग म्हटलं की एक भव्य दिव्य अशी स्पर्धा. तालुक्यातील प्रत्येक खेळाडू हे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि तदनंतर त्या तालुक्यातील प्रत्येक खेळाडूच्या पाठीवरती मायेची थाप देण्यासाठी प्रत्येक सपोर्टर्स त्यांचे पाठी राखे हे सुद्धा येताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. बंटी पाटील ओव्हर नंबर 4 साठी पहिला बॉल, लीडिंग एज प्रसाद बामुगडे या मॅच मध्ये 3रा झेल टिपतील. बॅट्समन आउट ललित मस्कर परतीच्या मार्गावरती येताना पाहायला मिळतात. विकेटचं पतंग धक्का क्रमांक 3रा बॅटिंग करत असताना टीम अधिराज 11 टीमला. डीजे इव्हनिंग सेशन आणि सुमधुर संगीत आपण ऐकतोय. आगरी कोळांचे कुलस्वामिनी एकविरा शरणी आपण सुरुवातीलाच नतमस्तक होऊन या स्पर्धेची सुरुवात. बॅटर नेम नानी, प्रॉपर नाव कळवा कारण लाईव्हला अपडेट द्यायचं आपल्याला. योगेश, चला योगेश बाद झालाय. पण ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. बंटी पाटीलचा वेगवान बॉल, ज्यावेळेला आपण बंटीचं कौतुक करतो, ती लाईन लेंथ त्याने पकडली आणि आतापर्यंतचा 4था झेल पुन्हा प्रसाद बामुगडेच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अजून एक विकेट इथे प्राप्त केली आहे. आज मात्र जणू काही प्रसाद बामुगडे बॅटिंग करत असताना त्यानं सुरुवात 2 चौकारनं केली, पण तदनंतर आता आपल्या हातामध्ये फिल्डिंग करत असताना फार्मे कॉल घेऊन तो गेलाय की काय, कारण की येणारा प्रत्येक बॉल अलगद त्याच्या हातामध्ये चिपकताना आपल्याला पाहायला मिळतं. गरजेचं आहे आपलं तिन्ही डिपार्टमेंट मध्ये कंट्रीब्युशन. एखाद्या मॅच मध्ये आपण किती जास्तीत जास्त कंट्रीब्युशन करू शकतो ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आय थिंक निखिल दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. निखिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नवीन फलंदाज आता पूर्णपणे दबावाखाली सध्याच्या घडीला अधिराज 11 संघ. 16 चेंडू आणि तब्बल 55 धावांची गरज, म्हणजे काया पलट करावी लागेल. इथे चमत्कार घडवून आणावा लागेल. तो चमत्कार घडवून आणता येईल का, कारण बंटी पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. पुढचा बॉल, 3रा चेंडू. बंटी पाटीलचा अगेन्स्ट आडवा पाटणं फटका खेळण्याचा प्रयत्न फर्स्टला गेलाय. वर्ल्ड कॅच, सुंदर झेल टिपला गेला. विकेटचं पतन आणि आजच्या दिवसातले आणखीन एक हॅट्रिक बंटी पाटीलच्या नावावरती संपादित करत असताना विकेट हॅट्रिक. अभिनंदन बंटी. निश्चितपणे बंटी पाटील एक मलखंडवाडी एक्सप्रेस मैदानावरती सुसाट सुटताना पाहायला मिळतं. त्यांनी खऱ्या अर्थानं त्याला जो सूर बसला ना, काय टप्पा टाकतोय तो. आज मात्र आपण जर पाहिलं तर बंटी पाटील या खेळाडूचं वर्चस्व सकाळच्या सत्रापासून पाहतोय. मग बॅटिंग त्यानं केली चांगली, आता तो बॉलिंगही चांगली करताना पाहायला मिळतंय. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक आपल्या नावावरती करण्याचा कारनामा त्यानं मात्र आपल्या नावावरती केला. एक चांगला खेळ मैदानावरती आपल्याला बघायला मिळतं.
ऑफसाइड रिशन मध्ये फटका भरपूर चांगला आहे, बट फिल्डर तिथे देखील जिथे फटका चालला तिथे फिल्डर पोहोचतायत. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलगचा हा 4था षटका देत असताना खरं तर हा विक्रमच जणू काही बंटी पाटीलनं आता त्याच्या नावावरती केलाय. या स्पर्धेतला असा पहिला गोलंदाज आहे ज्याने सलग 4 चेंडू आणि 4 विकेट मिळवल्यात. बघा चेहऱ्यावरती आनंद आहे, त्याला माहिती आहे चांगली कामगिरी झाली आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट आणि झेल महेशनं भरपूर सुंदर टिपलाय विकेटचं पतन. आणि निश्चितप्रमाणे उमेश दादा बोगटे यांच्या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांच्याच गावातून धाटाव गावातून आपण पाहतोय ह्या ज्या 78 धावा बचाव करत असताना आपण जर पाहिलं तर त्यांचा संघ संपूर्ण टीम साठी विजयश्री खेचून आणण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. संतोषजी मोरे साहेब, दत्ताजी बोगटे साहेब, महेंद्रजी रटाडे साहेब, पत्रकार रुपेजी रटाडे यांच्याकडून आपण जर पाहिलं तर उमेश दादा बोगटे आणि संपूर्ण श्रेयस 11 धाटाव या टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा जरूर आल्यात की हा सामना ते जिंकतील या अशा अपेक्षा त्या मात्र युट्यूब लाईव्ह मधून आपण पाहतो व्यक्त करतात. पुढचा बॉल, वा काय बॉल राहिला, अजून एक भन्नाट बॉल. बंटी पाटील आणि बंटी पाटील हे नाव आज मात्र पुन्हा चर्चेत येईल का? या संपूर्ण स्पर्धेमधील दुसरी मेडन ओव्हर एकाच दिवसात आपल्याला बघायला मिळेल का? आणि मेडन ओव्हर टाकत असताना तब्बल आपण जर विचार केला तर 4 विकेटचा कारनामा सुद्धा तो राहील का हे सुद्धा बघावं लागेल. बंटी पाटील बॉलिंग मार्क वरती 5 चेंडू टाकत असताना 4 विकेट घेत आता मात्र हा शेवटचा बॉल टाकतील. मेडन ओव्हर येईल का हा प्रश्नचिन्ह आहे. आणि निश्चितपणे या संपूर्ण स्पर्धेची पहिली मेडन ओव्हर सुद्धा आजच आपण पाहिली. गैनीनाथ कटोरे या खेळाडूच्या नावावरती, न्हावे गावचा तो सितारा, एक एक्सपिरियन्स खेळाडू, वयाच्या 46व्या वर्षी मैदानाच्या आतमध्ये त्यांना आपण पाहिलं होतं. आणि मेडन ओव्हर सुद्धा आता बंटी सुसाट सुटलेत. वा हाही चेंडू, पण हा बॉल आलाय कुठे? ऑफ स्टिकच्या खूप सारा बाहेर. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल झाला. पंच थोडे नाराज आहे, तेवढासा नाराज बंटी सुद्धा आहे. कारण की ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये जे कारनामे घडतात त्याचा पूर्णतः विचार हा वर्षभरामध्ये केला जातो. आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर आजही इथे बंटीचा विचार केला गेला असता. हरकत नाहीये, इथे सुद्धा फटका फसला. हाय फाय एकाच ओव्हर मध्ये कंप्लीट केले. नाव आहे बंटी. बंटीची बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या बंटीसाठी. एका षटकामध्ये तब्बल आपण जर पाहिलं तर एक वाईड स्वरूपाची एक सिंगल धाव खर्च करत असताना तब्बल 5 विकेट आपल्या नावावरती करणारा हा आजच्या दिवसाचा पहिला गोलंदाज नाव आहे बंटी पाटील. विक्रम रचलाय बंटी पाटील. RTPS सीझन 2 मध्ये 1 षटक, 1 धाव, 5 गडी बाद. क्या बात आहे, अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग बॉलिंग आणि बंटी साथिंग त्याच्या संपूर्ण करिअर मधला वन ऑफ द बेस्ट बॉलिंग फिगर देखील असेल. सामना संपल्याच्या नंतर याबद्दल बंटी सोबत आपण डेफिनेटली चर्चा करू. पण ज्या प्रकारचा खेळ आता मात्र या मॅच मध्ये खरं तर बंटीने दाखवला. राजू वाघमारे जेव्हा त्याचा अगेन्स्ट पहिला षटका ठोकला तेव्हाच मी हर्षला गोष्टीचा उल्लेख केला की हा मोठा मॅचचा मोठा खेळाडू आहे आणि मोठा खेळाडू मोठ्या प्लॅटफॉर्मवरती चमकणारच. आणि तो चमकला देखील. एकाच षटकामध्ये तब्बल 5 विकेट स्वतःच्या नावावरती केल्यात. इथनं सामना आता भरपूर कठीण झाला. 12 चेंडू आणि तब्बल 54 धावांची गरज आहे. नक्कीच बंटी एकच सांगतो की मी आज संघर्षातून जन्माला आलोय, संघर्षाच्या मातीतून जन्माला आलोय. तर आज मी ज्याच्यासाठी उतरलोय ना मैदानाच्या आतमध्ये, तर संघर्षच करत माझ्या संघाला मला जिंकून द्यायचं. बंटीने आज हेच दाखवून दिलं. नक्कीच मलखंडवाडी गावाचं नाव आणि त्याच वेळेला स्वतःचं नाव या संपूर्ण रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये कसं उंचावलं जाईल ना, त्यासाठीचा त्या दर्जाचा खेळ त्यानं सातत्यानं करून दाखवला. आणि आज आपल्या टीम साठी श्रेयस 11 धाटाव संघासाठी मैदानाच्या आतमध्ये तो लढताना पाहायला मिळेल. कारण की आतापर्यंत जर विचार केला ना तर उमेश दादा बोगटे दादांचा एक विश्वास याच्यावरती आहे तो म्हणजे बंटी पाटील. जेव्हा जेव्हा मोठ्या स्पर्धा असतात तेव्हा मात्र ॲज अ आयकॉन बंटी पाटीलला ते घेत असतात. आणि आता मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फटका, 6 धावांचा षटकार आला. षटकार तर आला जरूर. आणि हर्षल थोडा वेळ थांबवतोय मी, कारण आपल्या या व्यासपीठावरती आपण पाहतो एक सन्माननीय व्यक्ती ज्यांचं आगमन झालंय. रोहा तालुका किंवा रोहा नगरीतील रोहा बॉईज अशा प्रकारचा ज्यावेळेस संघ बांधला जातो आणि त्या संघाची एंट्री नेहमी तालुक्याच्या बाहेर केली जाते. मग मुरुड असेल किंवा अलिबाग असेल, या तालुक्यांमध्ये एंट्री करणारे
सन्माननीय पुरस्कर्ते आणि त्याचप्रमाणे स्पॉन्सर म्हणून ज्यांची खऱ्या अर्थानं ओळख आहे. जवळजवळ 20 ते 22 वर्ष सलग मी त्यांना पाहतोय. कोणत्याही संघाला ते स्पॉन्सरशिप करत असतात. असे क्रिकेटचे निस्सीम चाहते, क्रिकेटचे वेडे सन्माननीय हाफिज साहेब यांचं सहर्ष सहर्ष स्वागत. आपल्या व्यासपीठावरती त्यांना सन्माननीय तेजस्वी नरे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. आणि जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हाफिज साहेबसाठी, कारण आपल्या रोहा नगरीतील या मुलांना, या खेळाडूंना खेळण्यासाठी सुवर्ण संधी, एक मोठं व्यासपीठ ज्यांनी खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिलं ते हाफिज साहेब. त्यांचं नाव माहिती नसेल, परंतु मांडला बोर्ली तालुक्यातील मुरुड तालुक्यातील मांडला या गावचे हे रहिवासी आणि क्रिकेटचे निस्सीम वेडे. धन्यवाद हाफिज साहेब, आपण आलात आणि आम्हाला उपकृत केलं. अशाच प्रकारचं प्रेम राहील अशी आशा करतोय आणि पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतोय आणि वळतोय कॉमेंट्री बॉक्सकडे. धन्यवाद. निश्चित ज्या वेळेला आपण पाहतोय साहेबांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातो. 10 चेंडू आणि 44 धावेची गरज आहे. म्हणजे प्रत्येक 5 बॉलच्या मागे तुम्हाला 22.00च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल. मग 10 बॉलमध्ये 44ची गरज आहे. एक चांगल्या पद्धतीचं ॲनिमेशन सुद्धा आपल्याला प्रोजेक्टर स्कोअरचं सुद्धा बघायला मिळतं आपल्या स्क्रीनवरती, लाईव्ह स्क्रीनवरती. जे यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग या ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीवरती जुळलेत ना, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आणि एक विनंती असेल की ज्या वेळेला आपण या स्पर्धेचा आनंद घेता, एक चांगली क्लिअरिटी, चांगली मॅच तुम्हाला जर घर बसल्या बघायला मिळते तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला काय हरकत आहे. एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनवरती हिट करा की जेणेकरून आपल्याला या संपूर्ण अशा मोठ्या मोठ्या स्पर्धा या चॅनलवरती आपल्याला बघायला मिळतील. आणि जितकं होईल तेवढं आपल्या या स्पर्धेला, या चॅनलला शेअर करा, जेवढे आपल्या या स्पर्धेचे व्ह्यूअर्स सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचे वाढताना पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा, भव्य दिव्य अशी स्पर्धा आहे आणि या भव्य दिव्य स्पर्धेला सजवण्याचं काम खऱ्या अर्थानं विचार केला तर आपण ड्रीम्सक्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून सुद्धा केलं जात आहे. 4.2 षटकांचा खेळ संपन्न. 34 धावा 7 गडांच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू 44 करायचे आहेत. काम थोडं कठीण आहे. आणि आता काय घडतं एक्झॅक्टली बघा. सॉफ्ट हँड खरं तर ऑन साईडला कॅच होता, हवा तसा संपर्क झाला नाही. अवघी एकच धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. 9 चेंडू आणि अजून या मॅच मध्ये 43 धावेची गरज आहे. अशक्य अशी धावसंख्या आहे, हरकत नाहीये. शक्य इथूनही केलं जाऊ शकतं, पण त्यासाठी येणारे जे या षटकाचे जे शेवटचे 3 बॉल आहेत ना, तिथे 3 मोठे फटके अपेक्षित राहतील. हाही चांगला फटका मिड विकेटच्या दिशेला खेचला. क्षेत्ररक्षक आता करण आहेत, थोडे मिस फील्ड करताना पाहायला मिळतील. स्वतःला सावरतील, पुन्हा नव्यानं बॉलची फेक करतील. तद्वर दोन्ही फलंदाजांनी मात्र एकच धाव घेण्याचा निर्णय आतापर्यंत इथे घेतलेला आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या चांगली बनली, टार्गेट चांगलं सेट झालं. ऑलआउट झाल्यानंतर समोरच्या संघाला सुद्धा ऑलआउटच्या कदारावरती आणून ठेवलं. गोलंदाजी करत असताना आपण जर पाहिलं तर महत्वाचा संघ मैदानावरती श्रेयस 11 दाटाव. बाची लिडिंग एज पुन्हा प्रसाद प्रयत्न करताना पाहायला मिळाले. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये ते 5वाही झेल पकडतील, पण जवळजवळ झेलपर्यंत पोहोचत असताना लगेच चेंडूने एक टप्पा घेतला, हातामध्ये 20वा घेतल्यानंतर तिथे ही डॉट बॉलची सांगता झाली आहे. या ओव्हरचा 5व्या षटकाचा शेवटचा आणि एक अंतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल असेल बॉलिंग मार्कवरती महेश शिंदे. आतापर्यंत 12 धावा खर्ची घातल्यात. कोलवाटपाचा बॉल डिपेस्टर कव्हरला. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय राहुल पोटफोडे आले होते, प्रयत्न त्यांनीही केले, पण शेवटच्या क्षणी असफलता हाती आली आहे. हरकत नाहीये, तिथेही प्रयत्न चांगले करण्यात आले आणि तिथे आपण जर पाहिलं तर एक सिंगल इथे खर्च केली जाते. बघा ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. ऑफस्टिकच्या बाहेर आले बॅट्समन वाईड यॉर्कर होता. मिनी हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळला. डिपेस्टर कव्हरला राहुल पोटफोडे आले, प्रयत्न चांगले, एफर्ट 100% होत्या, असफलता आली. तदनंतर अक्षरशः चेंडूची शोध इथे घेतलं गेलं आणि तदनंतर तिथे मात्र आपण पाहतोय एक सिंगल मिळाली. हरकत नाहीये. टीमची धावसंख्या 37 वरती मात्र आपण पाहतोय 7 फलंदाज बाद झालेत. नवीन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील. प्रतीश बोगटे या खेळाडूचं नाव कोण विसरेल. दाटाव गव्हाला बिलॉंग करतो आणि तदनंतर एक चांगल्या पद्धतीचं समालोचन सुद्धा यंदाच्या हंगामामध्ये ते करताना पाहायला मिळतात आणि एक चांगला खेळ सुद्धा दाटाव गावासाठी त्यांचा राहिला. वेग बराच आहे गोलंदाजी मार्कवरती. टप्पा या चुका ऑफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. टॉट बॉल आहे आणि सोनार सिद्ध दाटोच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने इम्प्रेस देखील केलाय. होम ग्राउंडवरती खेळताना एक चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी त्या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळाले. बट सध्याच्या घडीला पहिला बॉल नॉट फेकत असताना प्रतीश बोगटे गोलंदाजी मार्कवर. पुढचा बॉल, पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ ट्रॅकर ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. बॅटनं डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. अवघी एकच धाव इथे मिळते. एक सिंगल मिळेल आणि
आता एकेरी दुहेरी धावेनं काही होणार नाहीये, कारण की 4 चेंडूमध्ये 40 बनवायच्यात, प्रति बॉलच्या मागे 10 धावा बनवायच्यात. हा पराक्रम होऊ शकत नाही आणि झाला तर मात्र एक मोठा इतिहास होईल. पंचांचा इशारा नो बॉल चालला. अवंतर स्वरूपाची धाव मिळेल. येणारा पुढचा बॉल असेल ज्यावेळेला आपण पाहिलं तर एक फ्री हिटचा बॉल आपल्याला इथूनही बघायला मिळेल. फ्री हिटचा बॉल येणारे आता 4 चेंडू 39 धावेची आवश्यकता मैदानावरती. नक्कीच सर, आपण व्यासपीठावरती पाहिलं तर मान्य श्री अमोलजी लोखंडे साहेब खरं तर या मैदानाच्या भौगोलिक स्थितीला खरं तर चांगलं ठेवण्यासाठी सातत्यानं मात्र ज्यांनी रोलरची सुविधा आहे ते प्रोव्हाइड केले गेले, त्यांचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर दरम्यान मैदानाच्या आतमध्ये षटकार सुद्धा त्यांना बघायला मिळाला. 6 धावा आल्यात आणि त्याच वेळेला टीमची धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 45 वरती. हाही फटका पुन्हा जोर कसला गावला, ताकद तेवढीशी वापरली गेली, टायमिंग फसलं गेलं आणि भावेश ठमकेचे प्रयत्न सफल राहिले. वेगानं तो धावतही आला, बॉल पर्यंत पोहोचलाही, पण तदनंतर बॉल हातामध्ये आल्यानंतर एक वेगळा बाउन्स घेतला हातातून आणि तदनंतर चेंडू मात्र धरतीला ताण झाला. आता 2 चेंडूमध्ये 32 धावेची गरज आहे, 2 बॉलमध्ये 32 धावांची गरज आहे. अधिराज 11 संघाचं आपण पाहिलं तर थोडासा खेळ कमी पडताना पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर बॉल आता स्क्वेअर लेगच्या वरून. या फटक्यांची आवश्यकता पहिल्या 3 ते 4 षटकामध्ये होती, पण आता ते फटके खूप वेळाने येताना पाहायला मिळतात. तब्बल 198 हा षटकार. नक्कीच हर्षल, भरपूर उशिरा फटके आल्यात. विघ्नेश म्हणतात ना, वेळ गेली सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. आता कार्यक्रम संपल्याच्या नंतर मात्र हा तुफान आणला. आता काही अवघड ठरणार नाही, षटकार जास्त मॅटर करणार नाही खरं तर हर्षल. आणि सातत्यानं चांगलं कार्य आपण पाहू शकतो. आमच्या कॉमेंट्री बॉक्स इथेच पुन्हा लपल्यात, ते दिसतच नाही आहेत, लॅपटॉपच्या मागे आहेत ते. हरकत नाही. डॉट बॉलची सांगितलं मैदानाच्या आतमध्ये आणि ते खेळ देखील संपलेला आहे. सामना संपला. एक मोठा विजय, तब्बल 25 धावांनी विजय संपादित केला श्रेयस 11 दाटव टीमनं. अभिनंदन श्रेयस 11 दाटव टीम, अभिनंदन उमेशजी भोगटे साहेब, आपलं देखील मनपूर्वक अभिनंदन आणि वेल प्लेट, हार्ड लक. नक्कीच राजू अधिराज 11 येस राजू वाघमारे अँड कंपनी अधिराज 11 संघ आपण पाहिला. यापूर्वीच्या मॅच मध्ये 12 चेंडू 11 धावा आणि मात्र या मॅच मध्ये आता 78 चेस डाऊन करताना ते मागे राहिले. हरकत नाही, पुढील वाटचालीसाठी आपणास देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया पुन्हा एकदा आपण स्कोर बोर्ड. आपण प्रथम गुणलेखक मित्र आपल्याला कळवतील या मॅचचा.